सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज सकाळची व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल, त्याच्यामध्ये सीपी मुंबई आणि एसपी रायगडबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आता एसपी रायगडचं त्यानंतर मी एसपी रायगडची इन्फॉर्मेशन दिली। हॉल तिकीट आलेले आहेत, प्रत्येकाने डाउनलोड करा आणि ज्याला टेक्निकल प्रॉब्लेम येतील त्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे मला टेलिग्रामला मेसेज करा म्हणून मी सांगितलेलं आहे। त्याला तिथं पाहिजे ती सगळी मदत केली जाईल आणि मी करत असलेलं दिसून येतो। त्याचबरोबर आता खूप महत्त्वाचा विषय आहे की काही मुलांनी मला मेसेज केलेत, सर मार्क माझे काल मी लाईव्हला असणार सुद्धा मला 47 मार्क पडत होते, ते मला 32च मार्क पडलेत, मला 34च मार्क पडलेत। म्हणजे विचार करा, ज्याला 34 मार्क पडतात, ज्याला 38 मार्क पडतात तो 30 वर येणार, ज्याला 32-34 पडतात तो 26च्या आतमध्ये आला तर त्या पोरग्याचं नुकसान होणार। याला जबाबदार कोण असणार याकडे कोणी विचार केलेला आहे का? तर नाही आहे। तर आजचा विषय असा खूप महत्त्वाचा आहे की 32, 34, 36 मार्क पडण्यामागे कारणं काय? ही कारणं जर तुम्ही बघितला आणि त्याच्यामध्ये थोडंफार स्वतःला सावरलं तर 100% तुमच्यामध्ये हाय तेवढं ग्राउंड तुमचं होण्यापेक्षा कमीत कमी 2 ते 4 मार्क फक्त कमी होतील किंवा तेवढंच जातील, किंबहुना जास्त पण जाऊ शकतात, लक्षात घ्या। सो एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे की ह्याचं ग्राउंडचे पावसाळ्यातले ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज मी आधीच व्हिडिओ बनवलेला होता, त्यातला आता विषय खूप महत्त्वाचा मी सांगतोय तुम्हाला की हे ग्राउंड पावसाळ्यात आल्यामुळं हे जे मुलांना मार्क पडत आहेत की 32, 34, 36 ह्याची कारणं काय, ह्याच्यावरती आज तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे। सो खूप महत्त्वाचा विषय आहे। गेले 15 वर्ष झालं मुलांना कोचिंग करतोय, त्यामुळे खूप सारा मोठा एक्सपिरियन्स आहे। टेक्निकली शिकवतो, त्याच्यावरती विषय नाही आहे, कारण कुणी हात धरू शकत नाही आहे। आजपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला हातात काठी घेऊन शिकवलेला मी कोच नाही, एवढं लक्षात ठेवायचं। आपला विषय टोटली वेगळा असतो। आपण सायंटिफिक शिकवतो, टेक्निकल शिकवतो। ज्या गोष्टी चुकतात मुलं, ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर मुलांकडे स्किल असतं, जबरदस्त स्किल असतं, पण त्यांना टेक्निकली माणूस भेटत नाही किंवा त्यांना जो महत्त्वाचे एक्सपिरियन्सपूर्वक जे काही गोष्टी असतात त्या भेटत नाहीत किंवा एक्सपिरियन्स पर्सन भेटत नाहीत, त्याच्यामुळे ती मुलं मागं राहतात, एवढं लक्षात ठेवायचं। ओके, कारण की ग्रामीण भागामध्ये जबरदस्त स्किल आहे। ग्रामीण भागातील मुलं अजिबात ऐकत नाहीत, कारण की गेले 12-13 वर्ष मी ग्रामीण भागामध्ये शिकवलं आणि देन मग सिटीला 2-3 वर्ष मी शिकवतो, एवढं लक्षात ठेवायचं। सो मला जे काय आतापर्यंत अनुभवलं, मी बघितलंय स्किल सुद्धा आणि बाकी सगळ्या गोष्टी, तर ते ग्रामीण भागातल्या मुलांकडं अगदी प्रामाणिक मुलं, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असलेल्या, जिद्द चिकाटी म्हणा, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त आत्मविश्वास कमी पडतो आणि त्याच्याबरोबर ज्या काही टेक्निकली गोष्टी आहेत त्या तिथं ते विद्यार्थी मार खाईत असतात, एवढं लक्षात ठेवायचं। ते त्याच्यापासून लांब असलेले दिसून येतात। खूप महत्त्वाचा विषय, 19 जूनपासून विषय चालू झालेले आहेत पोलीस भरतीला। पहिलाच दिवस होता, प्रत्येक जिल्ह्यानं कमी कमी अर्ज असलेल्या संख्या पहिल्या घेतलेल्या 500च्या दरम्यान वगैरे, कारण की पहिला अनुभव काय येतोय बघायला त्यांनी केलेला आहे। जवळजवळ 30 ते 40% जिल्ह्यांमध्ये पावसानं त्यांना दाखवून दिलं की विद्यार्थ्यांना तुम्ही जो नाहक त्रास करताय त्याचंच तुम्ही आता भोगताय, एवढं त्यांना दाखवून दिलं, तरी पण सरकार ऐकायला तयार नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे। त्याचबरोबर त्यांनी 19 तारखेला ग्राउंड चालू केलं। 19 तारखेचे सगळे काही मार्कलिस्ट आहेत ते आज संध्याकाळी, काल संध्याकाळी त्यांनी पब्लिश केलेलं होतं PDF च्या स्वरूपात, आणि ते बघितल्यानंतर SRPF असू दे किंवा कॉन्स्टेबल असू दे, ड्रायव्हर असू दे, लोहमार्ग असू दे, सगळेच्या सगळे तुम्ही जर काढून बघितला तर एक सुद्धा मुलगा आउट ऑफ नाही आहे। कालच्या घटकामध्ये एक सुद्धा मुलगा आउट ऑफ नाही आहे। प्रत्येक लिस्टमध्ये बघायला गेलं तर 50 पैकी 47ची दोघे तिघे आणि 41, 42, 43च्या तेवढे एक दोघे 4, आणि त्यानंतर सगळेच्या सगळे 40च्या आतमध्ये, जे की 32, 34, 36, काहींना 26, 28, 30, 26, 28, 30, काहींना 16, 18, 22 असं आहेत जे फेल झालेले आहेत। त्यामुळे मी आधीच रिक्वेस्ट केलेली होती विद्यार्थ्यांना की बाबांनो काय पण करा, घासून काय पण करा, पण 26+ मिळवायचे मार्क तयारी ठेवा। 26+ जर मिळाले तर तुम्ही त्या 40-50% जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसताय। मी आधी सांगितलेलं होतं विद्यार्थ्यांना की तुम्ही इथंपर्यंत तरी कमीत कमी ट्राय करा, ग्राउंडला काही पण होऊ दे, पण ह्याला विद्यार्थी जबाबदार जेवढे असतील तेवढे शासन त्याच्यापेक्षा जास्त, एवढं लक्षात ठेवायचं। ते कसं आणि का याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आता देणार आहे। मुलांना मार्क कमी का पडत आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते म्हणजे बघायला गेलं तर हवामान, दुसरी गोष्ट शासनाची चुकीची जी धोरणं आहेत ती असेल, तिसरी गोष्ट मैदानाची जी अपुरी तयारी आहे म्हणजे मुलांची सुद्धा, आणि दुसरी गोष्ट शासनाची सुद्धा, कारण जिथं ग्राउंड घेतात तिथं परफेक्ट नियोजन नाही आहे। कारण पाऊस आला की मग हे करायचं काय तर कागद झाकायचा, नाहीतर मग तसंच उघडत ठेवायचं, ग्राउंड भिजून जाते आणि मग पुढचं नियोजन करायचं, ह्याच्यामध्ये मुलांना त्रास होत आहे अशा पद्धतीनं।
4था विषय आहे राहायची व्यवस्था मुलांची. 5वा विषय आहे जेवण काय असेल ते पोटभर मिळते की नाही मिळते त्याच्यावरती. 6वा विषय आहे ट्रॅव्हलिंगचा विषय मुलांचा येणं जाणं. 7वा विषय आतमध्ये जे मुलं जातात त्यानंतर त्यांची जी कंडिशन आहे किंवा मानसिक विषय आहे तो खूप महत्त्वाचा असतो, त्याच्यावरती सुद्धा आज मी बोलणार आहे. त्याचबरोबर एनर्जीचा विषय असेल, म्हणजे कमी एनर्जी तुमच्याकडे जी काही गोष्ट असते ती, त्याला कारण काय. 9वा मुद्दा आहे तुम्ही जे काही शूज घालून पळणार आहे, सॉक्स घालून पळणार आहे किंवा तुम्ही जे काय पळताय त्याचा एक मुद्दा ह्याच्यामध्ये आहे. नंतर 10वा मुद्दा आहे मुलांमध्ये भीती आहे ती का. नंतर 11वा मुद्दा आहे मध्येच मैदानी रद्द, मध्येच इन बिटवीन म्हणजे मैदानी रद्द झाली तर त्याची एक भीती आहे. आणि पुढे भरतीचं काय होणार नाही वगैरे ह्या टेन्शनमध्ये पूर्ण महाराष्ट्रातली मुलं एकंदरीत असल्याचं दिसून येतं. समजलं. सो या 10 मुद्द्यांवरती आज आपलं तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे. जर विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर कदाचित त्यांचं मार्क कमी न होतात कमीत कमी त्यांचं होम ग्राउंडचं मार्क जेवढे आहेत त्याच्यापेक्षा 1-2 मार्क कमी होऊ शकतात, किंबहुना तेवढे मार्क त्याला भेटू शकतात. त्याच्यावरती विषय पहिला आज कारणं बघूयात आपण महत्त्वाची. ही 12 कारणं आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर ग्राउंड कशा पद्धतीने मारायचं, काही विद्यार्थ्यांना जर ती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ह्या सुद्धा दिवसांमध्ये टेक्निकली किंवा कसं काय म्हणतात त्याला चालाक पद्धतीनं हुशार पद्धतीनं ग्राउंड कशी तयार करायची ह्याच्यानंतरचा व्हिडिओ तो असेल. सो या महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इन्फॉर्मेशन तुम्हाला पोहोचवेल. पहिला घेऊया मुद्दा हवामानाचा विषय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर काही जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे पावसाळ्या हवामानामुळे किंवा पाऊस चालू झाल्यामुळे जोरात आतासुद्धा ठाणे वगैरे ह्या भागामध्ये मीरा भाईंदरला म्हणा मुंबईला म्हणा पाऊस जोरात आहे. त्यामुळं मध्येच ग्राउंड कॅन्सल झालं. काल झालेल्या मुलांचं मार्क त्याच्यामुळंच कमी झालं. त्यामुळं हवामान म्हणजेच पाऊस, या पावसामुळे सुद्धा मुलांना खूप मोठा फटका बसलेला आहे, जेणेकरून त्यांना मार्क जे पाहिजे होते त्यांची जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा ते मार्क त्यांना कमी भेटलेले, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर दुसरं आहे शासनाची चुकीची धोरणं. म्हणजे जे गेले कितीतरी दिवस झालं मुलं म्हणतायत, रिक्वेस्ट करतायत मायबाप सरकारला की सरकार कुठेतरी विचार करा आणि आमचे जे ग्राउंड आहे, आमचं जे मैदान आहे ते घेऊ नका म्हणतच नाही आहे. ती आज काय ती म्हणतात फक्त 2 महिने पुढे घ्या, जेणेकरून पावसाळा झाल्यानंतर सलग ग्राउंड होईल, सगळ्यांना समान न्याय भेटेल आणि ग्राउंड पण लवकर होईल आणि बाकीची प्रोसेस पण लवकर होईल, एवढं लक्षात ठेवायचं. जर ग्राउंड पावसामुळे अर्धवट राहिलं तर लय मोठे प्रश्न तयार होणार आहेत. त्याची पण शक्यता मी दिनांक आय थिंक 1 जूनच्या दरम्यान मी नोंदवलेली होती, एवढं लक्षात ठेवायचं. सो शासनाची चुकीची धोरणं आहेत, त्याच्यामुळे मुलांना त्रास होत आहे, परिणामी ग्राउंडला मार्क कमी पडत आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. तिसरा मुद्दा आहे मैदानाची अपुरी तयारी. काही ठिकाणी जसे ग्राउंड होते त्याला फक्त स्वच्छ करण्यात आले, मार्किंग वगैरे करण्यात आलं, एका पावसातच सगळं मार्किंग वाहून गेलं. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात काय केलं, पाऊस पडल्यामुळं ग्राउंडवरती चिखल वगैरे झाला आणि चिखल झाल्यामुळं पुढच्या सगळ्याच गोष्टी कोलमडल्या. तुम्ही बघितलेलंच होतं. त्यामुळं मैदानाची अपुरी तयारी शासनाची जी आहे त्याच्यामुळं मुलांना ग्राउंड देता आलं नाही. काल सोलापूरला उन्हातच मारलेला आहे, काही मुलांचं पावसातच घेतलेला आहे. त्यामुळे मुलगा घाबरून गेलेला आहे आणि त्याला मार्क कमी पडलेले आहेत. त्याला जबाबदार मुलगा नाही आहे, त्याला जबाबदार आहे तो म्हणजे सरकार, जे हुकुमशाहीचं सरकार, लक्षात घ्या. नंतर 4थं राहायची व्यवस्था. आता मी सकाळी एक मुंबईचं उदाहरण तुम्हाला दिलं, रायगडचं उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये सोलापूरचा विद्यार्थ्याचं मी हॉल तिकीट सांगितलेलं होतं तुम्हाला. सोलापूरपासून तो आला आहे रायगडला, तर एवढं ट्रॅव्हलिंग करून ते मुलगा कशा पद्धतीनं राहील तिथं, कशा पद्धतीनं राहणार, काय खाणार, काय पिणार वगैरे, हा सगळा प्रश्न त्याच्यामध्ये येतोय. आणि उपाशी असल्यामुळं जसं आपण आता होम ग्राउंडला म्हणतो की घरातनं सकाळपासून खाल्लेलं असतो, दुपारी रेस्ट केलेली असते आणि मग संध्याकाळी आपण 5 वाजता ग्राउंड मारतो. त्यामुळे मुलांचं ग्राउंड हे 100% येतं. पण आदल्या दिवशी येणं, चुकीची झोप असणार आहे, झोप नसणार आहे, डास वगैरे सगळे चावलेले असणार आहेत, पाण्याची अवस्था नसणार आहे, बाथरूम, वॉशरूम, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिपेंडिंग करतात. पोट नाही साफ झालं, काही खाल्लं नाही तर पोट साफ होणार नाही. मग पाणी बिनी पिलं किंवा जे मिळेल ते खाल्लं तर मुलांना पोटामध्ये दुखणार, पळता येणार नाही, थकवा येणार आहे. सगळ्या गोष्टी आहेत डिपेंडिंग ह्या गोष्टीवरती. त्यामुळं जी राहायची व्यवस्था आहे ती नसल्यामुळं विषय मार्क मुलांना कमी पडतं, एवढं लक्षात ठेवायचं. शासनानं फक्त एक पाऊल पुढे घेतले, फक्त त्यांनी एक आशा किंवा एक आधार म्हणून फक्त राहायची व्यवस्था केली म्हणून सांगितलेलं आहे. बाकी कुठलीही व्यवस्था सरकारनं केलेली नाही, सरळ सांगितलेलं आहे. जेवण वगैरे सगळं स्वतः बघायचं आहे, कुणालाही काही भेटणार नाही म्हणून सरळ सांगितलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. नंतर जेवणाचा विषय तुम्हाला मगाशी बोललो, डाएट खूप महत्त्वाचा असतो. तो जरी हे याच्यामध्ये 3 इव्हेंट जरी असले तर टोटली 3 इव्हेंट हे डिफरंट आहे. मी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ह्या जे काही इव्हेंट आहे त्याच्याकडे बघतोय प्रोफेशनली. 1600 मीटर असेल इव्हेंट, 100 मीटर इव्हेंट असेल आणि जो काही शॉर्टपुट असेल, ह्या इव्हेंटचे रूल्स रेग्युलेशन हे टोटली डिफरंट आहेत, लक्षात ठेवा. एकाच वेळी 3 गेम घेणं म्हणजे चुकीचं आहे माझ्या अभ्यासानुसार. तरीसुद्धा मुलांच्या या क्रायटेरियासाठी
या चाचणीसाठी हे पात्र केलेले आहेत. सो ह्या गोष्टी करत असताना मध्ये रेस्ट पाहिजे, पण ह्या मुलांना मध्ये रेस्ट भेटत नाही आहे. त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी एनर्जी खूप महत्त्वाची आहे. शॉर्टपुटचा विषय असेल किंवा 100 मीटरचा विषय आहे. 100 मीटर सगळ्यांना कमी वाटतं, जे काही प्रशासकीय अधिकारी जे काही मोठ्या पदावरती आहेत. 100 मीटर स्प्रिंट ही त्यांना सोपी वाटत असते, पण 100 मीटरचा विषय असा आहे की खूप मोठा डोंगर असतो. तो काही जण 10 तासात चढतात आणि काही लोकांना तो 9.5 सेकंदात चढावायचा असतो. 9.5 सेकंदात चढायचा असतो, 10 सेकंदात चढायचा असतो, 11 सेकंदात चढायचा असतो. त्यामुळे त्यासाठी एनर्जी ही एकवटलेली एनर्जी 11 सेकंदामध्ये कशी खर्च करायची हे 100 मीटरच्या इव्हेंटमध्ये दिसून येते. पण हे लोकांना माहीत नाही आहे, हे त्या अधिकाऱ्यांना माहीत नसतं. 1600 मीटरचा विषय त्याच पद्धतीने आहे. जेवढी काय एनर्जी आहे ती तुम्हाला 4:45, 4:50, 5:10, 5:08च्या दरम्यानपर्यंत तुम्हाला ती लावून त्याच्यापर्यंत तुम्हाला टायमिंग नोंदवायचा असतो. त्यासाठी सुद्धा एनर्जी लागते. त्यासाठी पहिला तुमचा डायट खूप महत्त्वाचा असतो. मग ग्राउंडच्या अगोदरचा डायट हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर ट्रॅव्हलिंगचा विषय, येणं जाणं खिशाला परवडत नसलं तरी अंतर आणि ट्रॅव्हलिंग करून विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतो. आणि त्यातल्या त्यात जरी त्या दिवशी पोहोचला आणि ग्राउंड 4 दिवस पुढे गेलं तर ते विद्यार्थी तिथं राहणार कुठं हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे येणं जाणं जे आहे तुमचं ट्रॅव्हलिंग हे त्रासदायक असल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क हे 100% कमी पडतात, एवढं लक्षात ठेवायचं. तर 7वा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आतमध्ये वातावरणामध्ये जे काही गोष्टी होतात, म्हणजे ग्राउंडमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना काय होते लक्षात ठेवा. एकतर मानसिक टेन्शन खूप असतं. आतमध्ये गेल्यानंतर ते नुसते गडबड करत असतात सगळ्या गोष्टीसाठी. एकंदरीत 50-50, 40-40 मुलं जर सोडलीत जर एकदम, तर मग पायात पाय अडकून पडणार. यांना भरती संपवायचीच आहे लवकर, त्यामुळं जास्तीत जास्त मुलं ॲट अ टाईम सोडण्याचा प्रयत्न ते 100% करणार, कारण की भरती संपवायची असते. तर आतमध्ये गेल्यानंतर मुलांमध्ये जी वातावरणाची भीती असते. काल मुलं आतमध्ये गेल्यानंतर काही मीडियांना त्यांनी प्रश्न विचारलेला होता मुलांना की कशा पद्धतीनं भरती आहे. तर तो मुलगा सांगतोय गेले 1 वर्ष झालं आम्ही प्रॅक्टिस करतोय, पण अचानक ही जी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आमच्यामध्ये भीतीचे वातावरण झाले आणि आम्हाला जेवढे मार्क पाहिजे तेवढे मार्क इथे भेटत नाहीत. सरळ सांगितलेलं आहे, ग्राउंडच्या आतमध्ये सांगितलेलं होतं विद्यार्थ्यांनी, आणि त्याचं बरोबर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सो आतमध्ये जे काही वातावरण आहे त्या वातावरणाच्या भीतीमुळं या मुलांना भीती वाटत आहे आणि त्याच्यामुळं ग्राउंडला मार्क कमी येत आहेत. नंतर कमी एनर्जी, या सगळ्या गोष्टी आहेत. जेवण कमी नाही, ट्रॅव्हलिंगमध्ये खर्च होणार, सगळ्या गोष्टी असल्यामुळे मुलांकडे ताकद राहत नाही, शक्ती राहत नाही, पॉवर राहत नाही, एनर्जी राहत नाही. मग ती मुलं 100 मीटर कसे मारतील, 1600 मीटर कसे मारतील आणि शॉर्टपुट कसं टाकतील. लई तर 1 तासामध्ये हे सगळं आवरतं आहे. आतमध्ये 1 तासामध्ये सगळ्या गोष्टी आवरतात. आतमध्ये गेल्यानंतर ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर 1 तास ते 1.25 तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आवरावाच लागतील, एवढं लक्षात ठेवायचं. मग 1 तासाच्या दरम्यान 1 तासाच्या पिरियडमध्ये जर 3 इव्हेंट होत असतील तर 100% मुलं एनर्जीनं देऊ शकत नाहीत, 100% तिथं आपलं देऊ शकत नाहीत, त्यामुळं मार्क कमी पडतात, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर शूजचा विषय, टेक्निकली जर आपण बघायला गेलं तर शूज भिजलेले वगैरे असली तर मुलं पळणार कशी. त्यांना इन्सोल माहीत नाही, इन्सोल कधी चेंज करायचे असतात, त्याची ड्युरेबिलिटी किती असते, किती महिन्याच्या दरम्यान ते चेंज करावे असतात, ते कुठे मिळतात हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळं मुलांची चुकी जरी नसली तर हे ग्राउंड उन्हाळ्यात झालं असतं तर त्यांना जरी माहीत नसतं तरीसुद्धा त्यांनी ग्राउंड 100% मारलं असतं, कारण की हे शूज वगैरे सॉक्स भिजणं असेल किंवा कपडे भिजणे असतील ह्याच्यामुळं मुलांना नाहक त्रास होता, एवढं लक्षात ठेवायचं. परिणामी जे मार्क आहेत ते मार्क यांना कमी पडत आहेत. नंतर विषय आहे मुलांमध्ये जी भीती आहे, एकंदरीत शासन किंवा उपोषण किंवा सोशल मीडिया असेल ह्याच्यामुळे जे मुलांमध्ये भीती आहे, एकंदरीत ग्राउंडला जाऊ की नको जाऊ, अचानक कॅन्सल झालं तर माझं कसं होणार, ह्या सर्व विचारांनी मुलांमध्ये एकंदरीत भीती आहे. आणि त्या भीतीमुळं मुलं ग्राउंडला जात नाहीत किंवा आधीच ते घाबरून त्यांचं कॉन्फिडन्स लो होतो, म्हणजे आत्मविश्वास कमी होतो आणि परिणामी त्यांचं जे काही ग्राउंड आहे त्या ग्राउंडला ती पोचतील पण त्या मुलांना मार्क कमी पडतात, एवढं लक्षात ठेवायचं. मध्येच मैदानी जर रद्द झाली तर काय मग परत जो काही मगाशी नाहक त्रास तुम्हाला सांगितला की सोलापूरवरून एखादा विद्यार्थी रायगडला आला आणि भरती कॅन्सल झाली तर त्याचं मानसिक खच्चीकरण 100% होणार आहे. तिथे त्याची एनर्जी फुकट वाया जाणार आहे. तो घरी जाईल, 4 दिवसांनी परत येईल, परत ग्राउंड येणार, परत 2-3 दिवसांनी परत दुसरं ग्राउंड आहे. त्याच्यामुळे जे काही मध्येच मैदानी रद्द झाली तर याचा डिसएडव्हान्टेज तुम्हाला सांगितला, याच्यामुळे सुद्धा मार्क तुमचे कमी येणार आहेत. पुढे भरतीचं काय होणार याची सुद्धा भीती आहे की उपोषण चालू आहे आणि उपोषणामुळं जे काही भरती होत आहे आणि मध्येच एखादा निर्णय येईल का, त्याच्यामुळे भरती कॅन्सल होईल का, आम्ही भरती दिलेली आहे, आमची तोंडाव आहे, जर आमची झाल्यानंतर मग कॅन्सल झाली तर मग आम्हाला परत द्यावी लागेल का, आम्हाला मार्क चांगले पडलेत, आम्हाला मार्क कमी पडलेत, आम्ही आता भरती परत द्यायची का, असंख्य प्रश्न मुलांच्या डोक्यांमध्ये खेळत असलेले दिसून येतात आणि खेळणं खूप गरजेचं आहे. हे डोक्यामध्ये प्रश्न येणारच आहे.
कुणी असू दे, मग स्पर्धा परीक्षा देणारा असू दे किंवा आत्ताचा फिजिकल देणारी मुलं असू द्यात, हे 100% प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये तयार होणारच होणार. त्यामुळं ही जी भीती आहे, एकंदरीत या भीतीमुळं मुलांना मार्क 32, 34, 36च्या दरम्यान पडत असलेले दिसून येतात. एवढं लक्षात ठेवायचं. आता एकंदरीत हे विश्लेषण 100% सगळ्या गृहीत पकडलं तर विद्यार्थ्यांमध्ये एकंदरीत वातावरण वेगळं आहे. काही गोष्टी ही सरकार जबाबदार आहेत, काही गोष्टीला मुलं पण जबाबदार आहेत, थोड्याफार क्वचितच, पण जास्तीत जास्त करून हे सरकारच जबाबदार आहे. हीच भरती जर हिवाळ्यात गेली असती तर हिवाळ्यात एकदम खतरनाक वातावरण असताना सगळ्यांना, मी जसं म्हणलो की 5ला ग्राउंड चालू करताय ते रात्रीचे 2ला जरी चालू केलं असतं, सकाळी 10पर्यंत जरी घेतलं असतं, दिवसभर जरी घेतलं असतं, वातावरण डाऊन असतं, मुलांचे रिझल्ट पण चांगले लागतील एकंदरीत, आणि त्याचा फायदा मुलांना पण होईल आणि प्रशासनाला पण होईल. एकंदरीत एकसारखी भरती घेऊन कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. या सगळं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळं ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. हे झाले डिसएडव्हान्टेज आणि ह्याची रिझन, कारणे की पोलीस भरतीला मुलांना हे मार्क कमी पडत आहेत, ह्याचे पूर्ण कारणं तुम्हाला मी दिलेली आहेत. त्याचबरोबर आता यानंतर या पोलीस भरतीमध्ये, ह्या क्लायमॅटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन कसं करायचं ह्याच्यावरती पण आपल्याकडे ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ 100% आवडला असेल तर एक लाईक. या 15 वर्षाच्या जे काही एक्सपिरियन्स आहे, गेले आता 15 मिनटं बोलतोय, याला 15 वर्ष लागलेले आहेत, त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळे नियोजन सांगितलेलं आहे, कारणं सांगितलेलं आहेत. आणि हे जे आवडलं असतील तर 100% लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, पुढच्या सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे की तुम्ही तिथं जॉईन करायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी मोफत भेटेल. त्यामुळे आता ज्यांचं ग्राउंड राहिले त्या विद्यार्थ्यांनी 100% फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल अगदी फ्रीमध्ये. समजलं? सो सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय. आत्मविश्वासाने आणि धैर्यानं सामोरं जावा. जेवढी ग्राउंड तुमचा आधी होतं तेवढा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.